तर हाय गाईज, आज आहे 1 जानेवारी, नवीन वर्षाचं पहिला दिवस. तर पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं लाभो आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा या 2025मध्ये पूर्ण व्हाव्यात. तर आज आहे आपल्या आईचा वाढदिवस. सो आईचा वाढदिवस मी तिला न सांगता करत आहे. तीच त्यासाठी सरप्राईज आहे. सो आत्ता आपलं घर झालेलं आहे नवीनच. सो त्याच्यामध्ये थोडंसं मला डेकोरेशन करावं. सो दरवेळेस मी बाहेरच जातो सेलिब्रेट करायला, बट आज मी ठरवलं आहे आपला हा बर्थडे घरी साजरा करायचा. सो आता बघा इथं आपला सेटअप असणार आहे. आता सध्या काहीच नाही इथं, बट तुम्हाला दाखवतो इथं मी केल्यानंतर कसं दिसत आहे ते. सो आत्ता सध्या मी डेकोरेशन तयारी करत आहे. आपल्याकडे काय काय आहे सामान ते सगळं दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा आपल्याकडे 2 नेट्स आहेत. ह्या 2 नेट आहेत आणि त्याच्यानंतर हे मी फ्लिपकार्टवर मागवलेल्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बलून्स, बटरफ्लाय अशा गोष्टी आहेत. देन लाईट. सो इथं हा आपला बटरफ्लाय आहेत बटरफ्लाय. सो हे बघा अशा बटरफ्लाय आहेत. सो इथं आपलं आता डेकोरेशन सेटअप असणार आहे. आणि आपल्याकडे अजून आहे, मी म्हणतोय ह्याच्यामध्ये असं काहीतरी करावं, जरा डेकोरेशन छान दिसेल, थोडंसं खूप क्लासिक वाटते आजकाल. सो असं काहीतरी आयडिया आहे. सो बघू आता कसं होतंय. आणि आई आता सध्या बाहेर गेली आहे दीदीसोबत शॉपिंगला. सो बघू, आज तिला माहीत नाही काय आहे कसं आहे ते. सो इथं आपण डेकोरेशन बनवणार आहे. सो आता बघू, तुम्हाला नंतर दाखवल्यानंतर दाखवतो की सेटअप कसा आहे, खूप छान दिसेल. सो या, स्टे विथ मी. तर हाय गाईज, ॲक्च्युली आपल्याकडे हे आहे फुगा, हे फुगवायचं, बट ह्याच्यातून हवाच येत नाही आहे. सो आता हवा येत नसल्यामुळं काय झालं आहे, हे बघा काहीच हवा येत ना. सो हे काही कामाचं नाही त्याच्यासाठी. मग आता मी सगळे हे बलून ना तोंडाने फुगवते. आता आय डोंट नो किती आपल्याला कमीत कमी बलून्स आहेत सगळे तोंडाने फुगवायचे. सो वी डोंट हॅव ऑप्शन, करावं लागते मम्मीसाठी. ती आपल्यासाठी एवढी मेहनत करतोय तर आपण तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट नाही आहे. सो आमचे बाबा पण माझ्याशी मेहनत करतात. बाबा सुद्धा माझ्या हेल्प करत आहेत. हे बघा एवढा मोठा बलून झाला आहे हा. गाठण कधी बसत नाही मला, पण फायनली बसत. बाबा दिसतंय काय बाबा मोठं फुगवायचं, एवढीच नाही. हे बघा एवढं झालं, एवढा बलून. हे सगळे आता तोंडाने फुगवते काल. तर हाय गाईज, सो आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे डेकोरेशन. आणि आता ही माझी सिस्टर होती, ती आम्ही दोघं मिळून ब्लॉग बनवते, प्लस आम्ही डेकोरेशन पण करतोय. तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी डेकोरेशन झालेलं आहे. आणि अजून 1 तासात होईल, 1.5 तास झालं हेच करतोय. ते नीट बसत नव्हतं, बट ठीक आहे, बऱ्यापैकी काहीतरी केलं आहे. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालं डेकोरेशन. आणि लवकरच तुम्हाला हा ब्लॉग पडेल. आजच संध्याकाळी मी हा ब्लॉग टाकेल तुम्हाला यूट्यूबवर. आणि तुम्हाला पण कसं वाटतं हे डेकोरेशन, आणि मम्मीसाठी काहीतरी सरप्राईज असेल हे पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. सो लवकरच तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर अशा प्रकारे मी डेकोरेशन केलेलं आहे. हा पूर्ण सेटअप आहे बर्थडेचा. सो कसा वाटते तुम्हाला सांगा कमेंटमध्ये. बऱ्यापैकी मी ट्राय केले. अजून थोडंसं आहे लाईट्स वगैरे, ते दाखवतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग. फायनली हा आपला सेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसं. अजून आई आलेली नाही, तिला त्यासाठी सरप्राईज आहे. तर बऱ्यापैकी झालेलं आहे. अजून थोडंसं काही चेंजेस करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट टाइम आपण ते ट्राय करू. आणि हे आहे विदाऊट लाईटचं. आता तुम्हाला लाईट लावून दाखवतो कसं दिसते ते पण सांगा कमेंटमध्ये. ओके, सो जस्ट गिव्ह मी मिनिट. हाय, सो हे बघा कसं दिसतंय. ओके, सो आता बर्थडे सेलिब्रेशन करायला आपल्याला अजून फक्त 15 मिनिटं आहेत. सो मी लवकर रेडी होतो आणि बर्थडे सेलिब्रेट करायला आपण स्टार्ट करूया. थँक्यू. ब्लॉग मध्ये तर आईच्या बर्थडेसाठी आपण हे गिफ्ट आणलं होतं. सो तिच्यासाठी हे सरप्राईज होतं. तिला माहीत नव्हतं की या बॉक्समध्ये काय आहे.
तर हे गिफ्ट पाहून ती खूप खुश झाली आणि मला खूप छान वाटलं की मी तिला ह्या गोष्टीबद्दल काहीतरी दिलं त्याच्या नवीन बड्डेबद्दल. आणि हा नवीन दिवस पण होता. सो असंच तू खूप खुश राहा, असंच हॅपी राहा, बिकॉज त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट केलेलं आहे. सो आता आपली पारी आहे की त्यांना आपण काहीतरी आपण त्यांचे चांगले दिवस दाखवू शकतो. सो असा मी माझ्या आईचा वाढदिवस साजरा केला. आणि तुम्ही पण सांगा की तुम्ही तुमच्या आईचा वाढदिवस साजरा करता की नाही आणि कशी सरप्राईज देता. सो आपण नेक्स्ट टाईम नक्की ते ट्राय करू. आणि ही आहे माझी हॅपी फॅमिली विथ लास्ट एंड ऑफ दिस प्रिटी व्हिडिओ. हाऊ शी लुक्स गुड, राईट? सो अँड दिस इज अ गिफ्ट आय हॅव. अँड फायनली मग आईच्या बर्थडेची पार्टीसाठी आम्ही आज आणली चायनीज, आज म्हणलं मम्मी मंचुरियन तिला काय आणि बनवायला सूप आहे. लावायचं. सो इधर क्या चल रही है राज? चायनीज मोमो पार्टी. आम्ही एंड केला. आणि थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ अँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.